आईच्या रक्ताचं पाणी केलंय हो तुमच्यासाठी. खूप कष्ट केले. आमच्या त्याच कष्टाची, त्यागाची, आमच्या विचारांची जाणीव ठेवून आत्ता मात्र तुम्ही ठरवा की तुम्ही इतरांच्या विचारानं चालणार का या नोकरीचा राजीनामा देणार. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची ही संधी मला सोडायची नाहीये. आणि आजच्याच तुमच्या हेडमास्तरांना देऊन नोकरीचा राजीनामा द्यायचा. काय झालंय तेजप्रताप? झोप नाही येते का? मी समजू शकते तू का अस्वस्थ असते. पण मला हेही माहितीये की माई साहेबांशी बोलल्याशिवाय तू नाही राहू शकणार. माझं ऐक, आता जरा शांत हो आणि उद्या नीट बोल ना त्यांच्याशी. विश्वास ठेवलाय त्यांनी माझ्यावर. बाई, गुरुजी म्हणतात मला ती. आपण गुरुजी म्हणायचे ना बाई. अख्ख्या रमावतीची आई स्वतःच्या मुलाचं मन मात्र ओळखू शकली नाही. हा सगळा उरफाटा कारभार का नाही ते वैद्यकीनेच केला असणार आहे. आणि आपल्या तेजाला पण तिने चुचकवला. माई, माई, माई,
शालीनं समज सांगितलं आम्हाला. हे सगळं काय नाटक चालू आहे हा? काय सांगू तुम्हाला आईसाहेब, आम्ही 100% खात्रीनं सांगतोय तुम्हाला. आमच्या तेजप्रतापांच्या डोक्यात नोकरीचं खूळ हे त्या पोरीनंच घातलंय. म्हणजे आम्हाला आनंद झाला होता तर चांगलंय. तेजप्रताप स्वतःच्या पावलावर उभं राहून काहीतरी करू पाहतात, चांगलंय. पण त्यांनी हमाली केली असती, रस्त्यावर उभं राहून फळं विकली असती, हाताला चव आहे म्हणून गेला बाजार एखादं हॉटेल काढलं असतं, तेही नाही, राजकारण पण सोडलं असतं तरी आम्हाला इतका राग नसता आला जितका राग फिरून फिरून ही शिक्षकाची नोकरी स्वीकारली म्हणून आलाय. काय तर म्हणे शाळेमध्ये शाळेतल्या पोरी गुरुजी हाक मारतात. बस कळलंय आम्हाला. गुरुजी, यो गुरुजी शब्द ऐकला ना तरी त्या नालायकाची आठवण येते. नाही, त्यावेळेस समद धीरानं घेतलंस तू, पण आता ती आठवण नको. होय आई साहेब, आता ती आठवण पण नको. वाईट हे असंच वाटतंय. की आमच्या पोरानं शेवटी बापाच्या पावलावरच पाऊल टाकलं. आई साहेब, आपले तेजप्रताप की नाही भोळे सांबेत, त्यांना नाही काही सुचायचं. सगळं कारस्थान त्या पोरीचं आहे जिला तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. आपण मागचं तिला काही सांगितलं नाही ना, तिला माहिती करून घ्यायचंय. म्हणूनच तर आपल्याला न विचारता आपल्याच घरात त्याचं श्राद्ध घातलं त्या पोरीनं. जुनं उकरून काढायचं तिला म्हणून हा डाव रचला तिनं. हा म्हणजे बघा ना, आता तेजप्रताप त्या शाळेत शिक्षकाची नोकरी करणार म्हणजे त्यांना मागचं सगळं आठवणार. मागचं आठवलं की ते त्यांचा भूतकाळ उकरून काढणार आणि एकदा भूतकाळ उकरून काढला की आमच्या तेजप्रतापांना सगळं आमच्या पोराचं आयुष्य बर्बाद करणार ती. म्हणून जास्त चिडचिड होती आमची. माई, मी निघायच्या आत ही कीड उपटून टाका. मक्तेदारांच्या नावापुढं कोणी बी मोठा नाही. आमच्या आबरूला धक्का लागणार असेल तर आम्ही त्याची गय करणार नाही. आता ते कसं करायचं ते तू ठरव. आम्हाला ठरवायला काहीच हरकत नाही आईसाहेब, पण आम्ही त्या पोरीच्या विरोधात काही केलं तर तुम्हाला आवडत नाही. तुम्ही थोडी आमचं असं वागणं खपवून घेणार नाही का? नाही म्हणून म्हणते का
तुमचा शब्द असेल तर आम्ही काहीतरी करू शकतो. मी तुझ्यासोबत आहे. तू निर्धास्त राह. हेच हेच तर हवंय आम्हाला. हाय साहेब, तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू देत कायम. आई साहेब, आता बघाच तुम्ही हा खेळ आम्ही कसा रंगवत होते. नाहीतर नाव कांताबाई मक्तेदार लावणार नाही. वा मिस्टर मक्तेदार. अरे हे काय, आता तुला शाळेत प्रेमनाथ पवार म्हणून जायची गरज नाही ना. असं कसं? मी त्या शाळेत तेज प्रताप म्हणून नाही तर पीटी शिक्षक प्रेमनाथ पवार म्हणून जाणार आहे. हा, आता फक्त त्या सुखात मला माहिती आहे, पण त्या मुलींसाठी मी त्यांचा गुरुजीच आहे ना, मग मला गुरुजींसारखंच जायला पाहिजे. करेक्ट आहे तुमचं. मग चला येतो मी. हा, एक मिनिट. तू काही विसरतोयस असं नाही वाटत आहे का तुला? काय काय विसरलो आता? आओ केस राहिले होय. आता कसं? परफेक्ट. चला येतो. एक मिनिट. अजून एक राहिला. काय झालं? आता कोणी नजर लावायची हिंमत नाही करणार. आता दिसतोस गुरुजी. येतो. ते गाडेवाडीच्या लोकांना विहीर मंजूर करून द्यायचं आपण ठरवलं होतं. तो ठराव मंजूर करून घ्यायचा का? पाय ठेवा गाडीमध्ये, बघू आपण. माई आई शाळेत चाललो. आशीर्वाद द्या. माई काय झालं? असं काय करताय? अहो, मी कायम कुठल्याही महत्वाच्या कामाला जाताना तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय गेलो नाही. खरं तर जेव्हा ही नोकरी लागली तेव्हाचा आशीर्वाद घ्यायचा होता, पण ते त्यावेळी जमलं नाही. ज्या दिवशी तुमच्या फालतू नोकरीचा तुम्ही राजीनामा द्याल
त्या दिवशी तुम्हाला आमच्याकडून भरभरून आशीर्वाद मिळतील. आणि हे सगळं आम्ही तुमच्या भल्यासाठी सांगतोय तेजप्रताप. माफ करा बाई. आई तेजप्रताप जालिंदर, बगदाड मोठंच पडलंय आता. वेळ आहे. आई कधी सांगणार आहेस तू वैदेही त्याला? तू तुझं मन त्याच्यासमोर मोकळं नाही केलं तर त्याला कसं कळणार आहे की तुझं त्याच्यावर प्रेम आहे? आवडतो ना तो तुला? आवडतो ना. मग प्रिया, मी याआधी पण एकदाच सांगायचा प्रयत्न केला, पण आणि घरात काय सुरू आहे ते बघतेस ना तू. ऐक ना, आता या सगळ्याचा तू अजिबात विचार करू नको. आपल्या घरामध्ये आता जी काही सिच्युएशन आहे त्याने आपण सगळेच डिस्टर्ब आहोत. तेजा या आधी असा कधीच रिॲक्ट झाला नाही. तेजाच्या या वागण्यामुळे माई डिस्टर्ब आहेच, पण माई डिस्टर्ब आहे त्याच्यामुळे तेजा पण डिस्टर्ब. मग मी आत्ता नाही सांगत त्याला. सिरियस का? नाही, मी तुला आत्ताच म्हटलं ना, तू या सगळ्याचा विचार करू नकोस. वैदेही, माझा भाऊ आहे ना, भाऊ खूप वेंधळा होता अगं. आता रिस्पॉन्सिबल झालाय. कुणासाठी? फक्त आणि फक्त तुझ्यासाठी बदललाय तो. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर त्याला तुझ्या मनातलं सांगून टाक. तुझंही मन हलकं होईल आणि तेजालाही बरं वाटेल. त्याच्यामुळे लवकरात लवकर सांग. माझं तेजप्रतापवर प्रेम आहे हे सांगण्याआधी आमच्या नात्याबद्दलचं सत्य मला त्याला सांगावंच लागेल. वैदेही, कसल्या विचारात आहे? तुला पटतंय ना मी काय म्हणते ते? प्रिया, मला पटतंय, खरंच पटतंय, पण गुरुजी आले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुरुजी. गुड मॉर्निंग. काय ग पोरींनो, तुम्ही ग्राउंडवर गेले नाही अजून? नाही, तुमचीच वाट बघत होतो. हे बघा, वेळ कमी आहे आपल्याकडे. आता मी जर उशिरा आलो तर तुम्ही सुरू करायची ना प्रॅक्टिस, कोणीतरी लीड करायचं. काय काय कल्पना? बरं चला, तुम्ही वॉर्मअप सुरू करा, मी आलो झोळी ठेवून. ठीक आहे गुरुजी. चला गा. चल. पवार सर, तुम्हाला सुखात्मी सरांनी बोलवलंय. ठीक आहे, आलोच.
एवढी एवढी महत्वाची गोष्ट सांगायची त्याला. मला कळतच नाहीये काय सांगू, कसं सांगू, कधी सांगू. बरोबर आहे तुझं, तरी विचार करावा लागेल कधी सांगायचं. काय तू उद्या? येस, उद्याचा दिवस स्पेशल आहे. आणि जर उद्याच्या दिवशी तू तेजाला हे गिफ्ट दिलं तर तेजा किती खुश होईल. येस, तू उद्याच सांगून टाक. उद्या का? काही आहे का उद्या? असं ए शहाणे, तसं माहित नाही तुला उद्या काय आहे ते. ए, मला खरंच माहित नाही काय उद्या. काही सणवार आहे का? असं बरोबर, तुला कसं माहित असणार? घरामध्ये एकतर हे सगळं सुरू आहे, त्याच्यात साधं तुम्हाला बोलायलाही वेळ नाही. मॅडम, उद्या तुमच्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. काय काय उद्या? हो, सिरियसली उद्या तेजप्रतापचा बर्थडे आहे? येस, हो. खरं तर माझंच चुकलं. मी तुला हे सगळं प्लॅन करण्यासाठीच बोलवलं होतं आणि आपण बोलतोच बोलत होतो. पण असो, तू आता या सगळ्याचा कशाचा विचार नको करू. तू फक्त तुझ्या मनातलं एकदाच बोलून टाक. नाही, बरोबर आहे, उद्या चांगला चान्स आहे. पण आता त्याचा बर्थडे म्हटल्यावरती प्रेशर वाढलाय ना. म्हणजे एवढी महत्वाची गोष्ट सांगायची, काहीतरी स्पेशल करायला हवं ना. काहीतरी थोडंसं प्लॅनिंग करायला लागेल. माझं ना डोकंच बंद झालंय, मुळात काही सुचत नाही. हा प्रॉब्लेम झालाय. काहीतरी विचार करायला पाहिजे. काय करू शकतो? सुखात मी सर, सॉरी सर. मी हे सगळं मला माफ करा सर. नाही, मला माफ करा सर. मला माफ करा. माझ्याकडनं फार मोठी चूक झालेली आहे. तुम्ही मला माफ करा. तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही ना की तुम्ही मला माफ केलं, तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणारच नाही. सर, काय करताय सर तुम्ही? जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही तोपर्यंत मी तुमचे पाय नाही सोडणार. सर, उठा. नाही, पहिले तुम्ही म्हणा की तुम्ही मला माफ केलेलं आहे. सर उठा, सर उठा सर. सर काय करताय सर तुम्ही? हे माझ्याकडनं फार मोठी चूक झालेली आहे. मी तुमच्याशी अरेरावीने वागलो. तुम्हाला नाही ते बोललो. मी तुम्हाला नको ती कामं सांगितली. नाही, माझ्याकडनं फार मोठी चूक झालेली आहे. मला ह्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. सर 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 काय करताय सर तुम्ही? सर, तुमच्याकडनं चूक नाही झाली आहे सर. ऐका माझं. नाही. अहो, तुम्ही माईसाहेब मक्तेदारांचे चिरंजीव, एवढी मोठी आसामी आहात आणि मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली. ते काही नाही, मला शिक्षा झालीच पाहिजे. अहो सर सर काय करताय सर तुम्ही? डार्लिंग, तेरे पास प्रॉब्लम है, मेरे पास सॉल्यूशन है. अरे वा, काहीतरी सुचलेलं दिसतंय. म्हणजे थोडंसं फिल्मी आहे बरं का. तू दिल तो पागल हे मूवी बघितलाय? हो, पाहिलंय ना, पण फारसं असं आठवत नाहीये मला. त्याचं काय? अगं ते नाही का, माधुरी दीक्षित लास्टला शाहरुखला कन्फेस करते तिचं प्रेम, ते रेकॉर्ड करून ठेवते. ओ हा, बरोबर. हा, तसंच.
तर मला असं वाटतं की तू ना एक व्हिडिओ रेकॉर्ड कर. म्हणजे तुला तिच्याबद्दल जे काही वाटतं ते सगळं मन मोकळं त्या व्हिडिओमध्ये बोलून टाक आणि पाठव. व्हिडिओ? येस, व्हिडिओ. तू फक्त रेकॉर्ड करून ठेव. तो व्हिडिओ कधी पाठवायचा, कसा पाठवायचा, काय करायचं हे सगळं तू माझ्यावर सोड. फक्त तू तुझ्या मनातलं सगळं त्यामध्ये बोलून टाक. तुमच्याकडनं चूक नाही झाली आहे सर. सर, तुम्ही या शाळेचे मुख्याध्यापक आहात. माझ्यापेक्षा वयानं मोठे आहात, अनुभवानं मोठे आहात. तुमच्याकडनं चूक नाही होऊ शकत सर. मला सांगा, मी कोण आहे, काय आहे याची चौकशी न करता तुम्ही मला नोकरीची संधी दिलीत ना सर. दिलीत ना सर. त्यामुळेच तर मी स्वतःची ओळख निर्माण करू शकलो. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सर ही. तुम्हाला माहित नाही सर, तुम्ही माझ्या आयुष्यात काय बनून आलात ते मी नाही सांगू शकत सर तुम्हाला. सर, तुम्ही प्लीज सॉरी म्हणू नका सर, प्लीज. सर, माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. मी या शाळेत तेज प्रताप म्हणून नाही, तर या शाळेचा पीटी शिक्षक म्हणून त्या मुलींचा कबड्डी कोच प्रेमनाथ पवार म्हणूनच असणार आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा सर, प्लीज. नाही रे, पण त्या दिवशी ते माईसाहेब मक्तेदार. सर, माईंना काय सांगायचं ते मी सांगतो सर. त्याची काळजी तुम्ही नका करू. आणि सर, आता माझ्या पुढे एकच ध्येय सर. या वर्षीची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेची ढाल आपल्या शाळेलाच मिळायला पाहिजे. त्यासाठी मला काय बी करावं लागलं तरी चालेल. ढाल आपण जिंकायची. कशी वाटली आयडिया? अच्छा, म्हणजे व्हिडिओ पाठवला म्हणून असं फेस टू फेस बोलल्यासारखं पण होईल आणि व्हिडिओ आधीच रेकॉर्ड केल्यामुळे माझी नर्वसनेस पण जरा कमी होईल. या मानलं, खरंच चांगली आयडिया आहे. नाही, बरोबर आहे तुझं. तेज प्रतापच्या ह्या वाढदिवसाला तो जे गिफ्ट डिझर्व करतो ना, ते मी त्याला नक्की देणार.